पाऊस उघडल्यापासून जरा बरं वाटायला लागलंय बघा. हो का ताय? हो का? आम्ही तर गार पाण्यानं आंघोळ करत असतो या. काय करावा, दिवसभर गरम होतंय आणि संध्याकाळी गार लागतं या, आणि जाताय मग मड ताटल्यावाने अंग ताटून. मग आज म्हणलं गरम पाण्यानं आंघोळ करावं. तसं पण ताईला सवयच आहे गरम पाण्यानं आंघोळ करायला, आहे ना ताई ना? मग कसं नाही, माझा पारोस असून कसा दिसतोय. तर चला आता माझं पाणी तापलंय, आता मी घेते आंघोळ करून. व्हिडिओ पूर्ण बघा. काय नाही, आंघोळ करून जर व्हिडिओ केलं तर सगळे म्हणतात पारोशे पारोशे. कावीला जायचंय बघा शाळेत, आहे का ना कावे? तिने आंघोळ केली म्हणून वाटतंय ग. होय, केली असं गार पाण्यानं केली ना. तर चला घेते आंघोळ करून. बादली आणून दे मला तिथले. नाही बाबा, त्यात हसवल आहे. बादलीत हसवल आहे ते आपल्या घरी. मला नाही बादलीत हसवल आहे. आता मम्मी नाही आंघोळ करणार, आणि त्याच्यात पैसा आहे त्या बाथरूमात. जायचं नाही आमचा पैसा आहे तर घे की अगं. जर तुला काहीतरी शँडल फिंडल पैसे खायचं पैसे ते चालतं तसलं पैसे किडा ग तसला. ते पैसा पैसा म्हणतात ते लेकरं. थांबा तुम्हाला दाखवतेस. त्याचं नाव काय तेवढं कमेंट मध्ये सांगा आम्हाला. कुठं खाली तर लय बघा. ह्याला तुम्ही काय म्हणता? कसलं किडा आहे? ह्याला तुम्ही काय म्हणता तेवढं सांगा, कारण आमच्यात सगळीजण त्याला पैसाच म्हणते ते आमच्या इकडे. आणि आज बघा म्हणतात केशरी पेला असतं का नाही, इथं ठेवायची मग त्याचं पैसे बनतात. काय काय ते केशरी पिला नसतात का त्यांची एवढी एवढी, इथं ठेवायची मग त्याला पैसे बनतात. मग कशाला जातो म्हणा शिरडर राखायला? काय नाही कसं घ्यायचं. तर आज आपल्याला आणायच्या त्या कोंबड्या. हो, काय बोलते कोंबडी? झाली बघा माझी आंघोळ. आंघोळ झाली. कावी जाऊन दूध घेऊन आली. आपलं दुधाचं रतीब होता पहिला तिकडं नाही का, सण्यामुळं कावीमुळं लावला होता. कावीला डॉक्टरनं सांगितलं होतं, आणि सण्याची तब्येत लयच खराब होती ना, त्याच्यामुळं सण्याला पण ते दूधवाली मावशी म्हणली की आता म्हशी आटल्या त्या, आता थोडे दिवस दूध नाही. माझ्या काय एवढे कुणाच्या ओळखी नसल्यामुळं मी काय कुठल्या वस्तीवर विचारायला जात नाही. त्यामुळं आपलं दुकानचंच दूध असतं या. ही पिशवी आणली म्हणजे 2 टाइम जातं मग चहाला. आता लेकरांना आणलं तर बिस्किट. तर चला आता आपण चहा बिस्किट करू. हे तर पुरींचं पाणी तापतं या. एक जण बसली बघा त्या तिकडं, दिसले का दात घासत. दात घासते छोकुली. हे कालचे कपडे वाळतात हे सगळे पुरींचे. काल उशिरा धुतली ना. तेव्हा का इथं कावे जाऊ उठ उठ आंघोळीला. मला भीती वाटते. काय हसवालाची भीती वाटते मला. काय नरड्या बसतं काय? त्या हसवाला तर ह्या हसवालातलं उशीर असतंय ना. हे तर ताई ना. हा बघा हे उठले आता. अगं ये की बिन हिच्या महागण ही लांब पळायला लागली. जा तोंड बिंड खंगळा. बर. तर हा का इथं भांडी बी घासून झालेली आहे ती माझी. किचन वाटा रात्रीचा आवरला होता, पण मोबाईल धरत नाही, कॅमेरा धरत नाही कोण, त्याच्यामुळे सगळी अडचण होते. तर चला आता आपण इथं चहा करणार आहे. हे रात्रीचं वांग्याचं कालवण एवढं शिल्लक आहे. भात संपला. ह्याच्यावर झोपाय तर नाही तर कालवण ओतून ठेव. तर चला आता मी काय काव्या खूप चढली ह्याच्यावर. उतर खाली. तर आत्ताच बघा आमचा चहा नाश्ता झालेला आहे. कावी चढली होती ना ह्याच्यावर, मग पुसून घेतलं, चहा बनवला, नंतर इथं पोहे बनवलं. हा बघा माझे लेक बघा कशा आहे, काळी भंगार, काळी कुळकुळीत.
चार डोळा असून सुद्धा दिसत नाही तिला. आता काय दिसायला लागली की सगळं. काय म्हणली? दिसतंय की सगळं. आणि असं पाणी नको सोडून. तर भांडी धुवायची की. काय झिपऱ्या गळ्यात सोडून कावेचे कपडे घालून हे जी कापड तर का नाही नवीन नवीन कापड सगळी वाट लावली. वाट माझी फाडली कावीनी. मी टाकून दिला बाई ढिगारा कपड्यांचा. फाडली कोणी तिनेच ना. नको मला तिथे घालू होती की ग मी तुझी बहीण आहे ना बहिणी. मग घाल मग द्यायला लागायची. सगळेजण म्हणायला लागले छकुली आता चांगली दिसायला लागली शायनिंग करते चष्मा घालून. शायनिंग नाही करत मग चष्मा लागलाय की मला. चष्मा लागलाय एवढा अभ्यास करते का? खोटारडी टीव्ही बघून बघून चष्मा लागलाय बेटनेस वाढून. तर का इथं छकुलीने एवढी भांडी घासलेली होती. सकाळी तुम्हीच घासल्यात भांडी. सकाळी पण दोघांची भांडी घासली होती. आता छकुलीने इथं एवढी भांडी घासली ती ही नाश्ता केलेली भांडी आहेत बरं का. आता ही खरकट बघू ती ओतून देते का नाही देते. सकाळी घेऊन ही बी घे. हो का चहा प्यायला राडा. आता परत पाणी आणायला जायचंय. आणि हो का इकडे हा बघा इकडं आम्ही जनरल नॉलेजचे प्रश्न बघतोय. काय जनरल नॉलेजचे प्रश्न. जनरल नॉलेजचे प्रश्न. महाराष्ट्रात ताई झोपली साजरा करतात. सन्या 1 मे. हो का असलं बघते ते. काय वाचून दाखव. महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 मे. 1 मे. 11 मे कुणी ठेवलेलं? 26 जानेवारी. हो 26 जानेवारी काढली. नाश्ता केल्यावर झाडून बिडू मारला. छकुलीनं भांडी घासली. आता मी धुती कपडे. आता कपडे धुवायच्या अगोदर म्हणलं चला एक व्हिडिओ बनवावं. सकाळी थोडं तुकडं केलं होतं ते जोडलं ह्याला. आता तुम्हाला सांगते. बरेच जण म्हणतात की राधा तुझ्या इथं बोरवेल नाही का बोरवेल नाही का. बोरवेल म्हणजे आता माझ्या लक्षात अगोदर आलं नाही पण परत माझ्या लक्षात असं आलं की म्हणजे मी गुगलला सर्च करून बघितलं बोरवेल म्हणजे काय. तर बोरवेल म्हणजे जे बोर असतो दारात पाण्यासाठी वापरतात त्याला बोरवेल म्हणतात. कारण लय सुशिक्षित बोला येत नाही आपल्याला पहिल्यापासून गावठी बोलायची सवय किंवा गावठीच ऐकायची सवय आहे. त्यामुळं का नाही जरा मिस्टेक झालं होतं. तर आपल्या इथं करायचं थोडीशी ही मोबाईलमध्ये दिसते मोठी लट जागा पण थोडीच जागा आहे. आणि मग इथं ही कंपाऊंड घातले का नाही तेवढीच आपली कंपाऊंडच्या आतमध्येच जागा आहे का नाही. सरकारी जागा लोकांना कितकाल्या बी धरल्या. आपल्याला तेवढी अक्कल नव्हती. आपण शेजार पाजार सगळे गोळा केले ना. आणि ज्या अगोदरची माणसं होती त्यांना काय शेजार पाजार नाही. समजा कुणी यायला लागलं राहायला तिथं तर ते म्हणायचे नाही एवढी आमची जागा आहे. मग लोकांना भरपूर जागा पकडलेल्या आहेत. कुणाच्या 4 गुंठ 5 गुंठ अर्धा एकरानं जागा धरलेल्या आहेत. फुकटची जागा असल्या त्याचं काय असतं तेव्हा मला अक्कल नव्हती. मी इथं आलते तेव्हा घाबरत होते ना इथल्या पहिल्या लोकांना. त्याच्यामुळे मी आपली थोडीशी जागा धरली होती ह्या इकडं. नंतर घर बांधायच्या टायमाला इकडं घर बांधलं नाही तर पहिली माझी खोली इथं होती बघा. कच्च्या इटांची होती सारवून सुरवून माती ही लावून काढलेली. त्यावेळेस काय यूट्यूबला नव्हते नाही तर ती पण तुम्हाला बघायला भेटलं असतं. इथं राहायला आल्यावर मी यूट्यूबला आले तिथून 1-2-4 महिन्यानंतर. तर समजा बोर जर घ्यायचा म्हणलं ना इथं तर कसं असतं माहिती आहे का त्याला लय पैसे लागतात. पाणी लागलं तर ठीक आहे नाही पाणी लागलं तर एवढं पैसे घालवायचं. आणि त्यातमध्ये जागा नाही गाडी यायला. तिकडं खाली खड्डा आहे बघा. खड्डा आहे खाली रान आहे ती. इकडून उतार आहे. तिकडून आपलं कंपाऊंड आहे झाड आहे ते. तिकडून पण गाडी येऊ शकत नाही कारण तिकडं आडवी अंगणवाडी आहे. नंतर तिथं अंगणवाडी झाली की इकडं म्हणजे छोटासा ट्रॅक्टर बिक्टर येऊ शकतो पण मोठी गाडी बोर घ्यायला गाडी येऊ शकत नाही इकडं. अशा अडचण आहे. मग आता पाण्याची आपली सोय काय आहे तुम्हाला सांगते. आपल्याला आहे सार्वजनिक पाणी. तळ्यामध्ये विहीर गेलेली आहे ना म्हणजे कुठण्याच्या तरी मालकाची असन ती विहीर पहिली जी शेतकरी असतात त्यांचे. पण ती त्यांची रानं गेली तळ्यात. मग तळ्यात रान गेलं की मग विहीर त्या रानात. मग ती विहीर पण गेली तळ्यातच. मग ती झाली सरकारी. मग त्या विहिरीला भरपूर पाणी आहे.
मग ती पाणी आपलं सार्वजनिक झालं, सगळ्यांना आपलं सकाळ सकाळ सोडते ती. अगोदर सोडतात आमच्या इकडं सकाळ सकाळ, संध्याकाळनं गावात सोडतात. आता गाव आमचं इथनं लय लांब आहे, तिकडं लांब आहे. आला बघा स्वातीचा फोन, तिला मी म्हणलं होतं ना आम्ही इथं. आता व्हिडिओच कट होईन तर हे व्हिडिओ इथंच संपला. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय. उचलते.